नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. विलेपार्ले इथल्या प्राइम मॉलमध्ये आज सकाळीच आग लागल्याची घटना घडली. आग नंतर पुढे वाढत गेल्यानं चौथ्या क्रमांकाची वर्दी देण्यात आली. पहिला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय. या मॉलमध्ये एकूण 170 दुकानं आहेत. मॉलचा एक भाग मात्र सुरक्षित आहे. या मॉलमधून अनेक सिलेंडर बाहेर काढण्यात आलेले आहेत. सध्या इथली आग नियंत्रणात आहे. तीन साल में ये सेकंड टाइम आग लगा हुआ है। पहली बार थोड़ा कम था, लेकिन आज थोड़ा ज़्यादा हुआ था। और फायर ऑडिट के लिए हमने बोला था, तो उसका यंत्रणा लगा हुआ था, वो कर रहे थे। फायर ऑडिट का यंत्रणा लगा हुआ था, लेकिन आज सुबह हमको 9:30 बजे हमको इन्फॉर्मेशन मिला कि यहाँ पर कुछ फायर हुआ है। तो हमने इमीडिएटली हमारे वार्ड ऑफिसर पृथ्वीराज चौहान जी को फ़ोन किया कि इधर ऐसे आग लगा है, और पुलिस टीम को बोला, फायर इंजन को भी बोला। तो उनको लोगों को पता था, तो वो लोग यहाँ आ चुके थे। तो इमीडिएटली हम लोग ने 10 से 12 फायर इंजन का अरेंजमेंट किया, और सब लोग ने कोऑर्डिनेट करके बहुत अच्छे से उसको कंट्रोल किया। या आगीमध्ये 2 मजल्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या आगीत 2 जण भाजल्याची देखील माहिती मिळतेय. या आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आल्याचंही समोर येत आहे. मात्र मोठी वित्तहानी या आगीमध्ये झाल्याचंही समोर येत आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. स्वाती, ही आग आटोक्यात आणल्याची माहिती मिळतेय, मात्र 2 जण भाजल्याचं देखील समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही समोर येत आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? खरं तर हीच अस्वस्थ करणारी आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की या प्राइम मॉलला लागलेल्या आगीमध्ये 2 जण भाजलेले आहेत, आणि त्यात तर एक 20 वर्षांचा तरुण आहे जो क्रिटिकल आहे, ज्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत खरे. तर दुसरे आहेत गावकर नावाचे फायरमन, जे आग विझवत असताना भाजलेले आहेत आणि ज्यांचं वय 54 आहे, त्यांच्यावरही उपचार आहेत. खरं तर जे गावकर आहेत, म्हणजे जे फायरमन आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण आपण जर बघितलं की या मॉलला आतापर्यंत ही दुसऱ्यांदा आग लागलेली आहे, आणि इथून आता काही प्रमाणात सिलेंडर्स बाहेर काढण्यात आले एलपीजीचे. महत्वाची गोष्ट की इथले जे काही मॉल मधले लोक आहेत आणि स्थानिक कर्मचारी आहेत, स्थानिक नगरसेविका आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की इथली फायर फायटिंग यंत्रणा कार्यरत होती, पण फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार, फायर ब्रिगेडचे जे डेप्युटी सीएफओ होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इथे कोणत्याही प्रकारची अग्निरोधक यंत्रणा काम करत नव्हती, आणि म्हणूनच ही आग जी अगदी छोटीशी ठिणगी पडली होती ती वाढून लेवल 4 क्रमांकाची वर्दी देण्यात आली. आणि साधारणतः विकोळी, मुलुंड या परिसरातनं फायर इंजिन आणि वॉटर टँकर्स मागवण्यात आले होते. इथली सध्या तरी आग विझलेली आहे, पण खेदाची गोष्ट म्हणजे यात एका तरुणाला खूप जास्त भाजलेला आहे आणि एक फायरमन जखमी झाले. बिलकुल स्वाती, 2 मजले जळून खाक झाल्याचं समजतंय. मोठी वित्तहानी झालेली असणार आहे. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर हा जो मॉल आहे, म्हणजे इर्ला मार्केट, जे अत्यंत गजबजलेलं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठीचं हे मार्केट आहे, आणि त्याच्यावरचा हा प्राइम मॉल आहे. इथे विशेषतः मोबाईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक छोटे मोठे डिव्हाइसेस असतात त्यांची दुकान आहेत. साधारणतः 117च्या आसपास इथे काहीतरी दुकान आहेत असं कळतंय. आणि इथला जो उजवा भाग होता पूर्ण मॉलचा, तो इंटॅक्ट आहे, त्याला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाहीये. पण डाव्या हाताला जिथे पहिल्या मजल्यावर आग लागली तिथून ती वर वाढत गेली, आणि आग धुमसण्याचं कारण म्हणजे इथला जो गरम धूर असतो तो बाहेर पडायला वाट नव्हती. कारण या मॉलच्या छतावर पण एक प्लास्टिकचं मोठं छत तयार करण्यात आलेलं आहे, आणि याच्यामुळे हा धूर आतमध्ये कोंडून राहिला, आणि त्यामुळे ही आग थोडी भडकत गेली. त्यानंतर ही 4 पर्यंत गेली, म्हणजे मागच्या पूर्ण काचा वगैरे तुटून खाली पडलेल्या आहेत, आणि फायर ब्रिगेडनं पण काही प्रमाणात काचा तोडल्या, कारण आतमध्ये पाणी मारण्यासाठी ते गरजेचं होतं. त्यानंतर आता आग नियंत्रणात आली खरी आहे. आता आपल्याला काही वेळात कळू शकेल की नेमकं आगीचं असेसमेंट किती आहे, म्हणजे आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झालं हे काही वेळात आपल्याला कळू शकेल. बिलकुल स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भात इथले जे दुकानदार होते त्यापैकी एकाने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. Mall is 100% fire compliance, 100%.
इनफैक्ट यू कैन आस्क द फायर ब्रिगेड पीपल, दे हैड ऑपरेटेड द इनिशियली जब उन्होंने काम चालू किया तो उन्होंने नीचे का फायर का पानी यूज किया बेसिकली, नंबर 1. नंबर 2, वी हैड प्रोवाइडेड अल्टरनेट अरेंजमेंट फॉर दिस फायर फाइटिंग सिस्टम. आग किस वजह से लगी? आग जो वजह थी वो थी शॉर्ट सर्किट. जैसे ही स्पार्क हुआ हमारे सिक्योरिटी गार्ड ने आग को लोकेट कर लिया था फर्स्ट मिनट में. वेरी सून उन्होंने फायर एक्सटिंग्विशर से आग को बुझा दिया. हमको 5 मिनट में मुझे इसकी इत्तला मिली, मैंने फायर ब्रिगेड को फोन किया. फायर ब्रिगेड 5 मिनट में यहाँ पर थी. आई विल वेरी मच अप्रिशिएट द फायर ब्रिगेड पर्सनल्स हु टुक सच इनिशिएटिव कि उन्होंने 5 मिनट में स्पॉट पे थे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी इथल्या सगळ्या स्थितीचा आढावा घेतला. पाहूया. जे सकाळी धुराचे लोळ उठत नव्हते तितके धुराचे लोळ आता नाहीये. आता मात्र फायर ब्रिगेडचे कर्मचारी आपल्याला वर अगदी धुराच्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आग विझवतानाचा पहिल्या माळ्यावर साधारणतः आगीला सुरुवात झाली आणि पहिला आणि दुसरा दोन्ही माळे जे आहेत ते आगीच्या बक्षस्थानी पडलेत, पण सगळीकडे आग लागली नाहीये. म्हणजे पूर्ण मॉलमध्ये आग पसरली असं नाही. तर आपण बघतोय की उजवा जो भाग आहे मॉलचा तो इंटॅक्ट आहे, त्याला कुठल्याही प्रकारची आग नाहीये. पण वरती जर आपण बघितलं एका विशिष्ट मटेरियलचं, विशिष्टतः प्लास्टिकचं एक छत आहे आणि या छतामुळे धूर पूर्णपणे आतमध्ये साचला गेला आणि त्यानंतर ही आग वाढली. आताही जर आपण बघितलं तर तळमजल्याला धुरामुळे आपल्याला पुढे काही दिसत नसल्याचं आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे. साधारणतः 4थ्या क्रमांकाची वर्दी म्हणजे 16 फायर इंजिन, त्याचबरोबर मोठ्या संख्येनं वॉटर टँकर, जम्बो टँकर्स इथे आणण्यात आले. आपल्याला इथे अजूनही पाणी घेऊन आग विझवतानाची दृश्य इथे बघायला मिळतात. एकूणच या मॉलमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, विशेषतः मोबाईलची खूप सारी दुकानं आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या माळावर जरी आग लागली असली तरी फार अशी जास्त दुकानं आगीच्या बक्षस्थानी पडलेत असं नाहीये. पण हे मात्र तितकंच खरं आहे की इथे अग्निरोधक यंत्रणा ही काम करत नव्हती का. आपल्याला फक्त इथे फायर एक्सटिंग्विशर इथे बघायला मिळतात. या काचेतून जर बघितलं तर इथे फायर एक्सटिंग्विशर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. पण त्या व्यतिरिक्त एखाद्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जी अग्निरोधक यंत्रणा असावी ती नव्हती का, तो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही वेळातच कारणांची मीमांसा कळेल, पण किमान अशा ठिकाणी तरी अग्निरोधक यंत्रणा नीट कार्यरत असली पाहिजे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्यावरच आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकं काय इथे कसूर राहिली होती हे पण तपासून बघावं लागेल. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक 3ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. हे 3ही कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केलं होतं. प्रयत्न करून सुद्धा आम्ही काही शेतकऱ्यांच्या हिताचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं. आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं.
नए सिरे से आगे बढ़ते हैं। मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर देशभरात शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। गाझीपूर इथं शेतकऱ्यांनी जिलेबीचं वाटप करून आनंद व्यक्त केला। दुसरीकडे दिल्ली उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर राज्यातही शेतकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। राज्यातून शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधल्या पुणतांबा गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। यावेळेला जोरदार घोषणाबाजीही झाली। नाशिकमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला, तर पुण्यात सुद्धा फटाके फोडत आणि साखर वाटत आनंद साजरा करण्यात आला। सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर वाटत आनंद साजरा केला। तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला गेला। कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेची ताकद देशाला कळली असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं, आंदोलनं सुरू होती आणि आजही सुरूच आहेत। आपल्या सर्वांचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेलेत, पण या अन्नदात्यानं आपली शक्ती दाखवून दिली। त्यांना माझं त्रिवार वंदन। जे वीर या आंदोलनात प्राणाला मुकले त्यांना मी या निमित्तानं नम्र अभिवादन करतो। असो, आता सरकारला उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम स्वागत करतो। महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरोधात आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे। शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामांवर चर्चा केलेली आहे। केंद्रानं यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसंच संबंधित संघटना यांना विश्वासात घेत संपूर्ण देशाच्या दृष्टीनं हिताचा निर्णय घ्यायला हवा, म्हणजे आज जी नामुष्की ओढावलेली आहे असं होणार नाही। हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी आपली अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी तीनही कृषी कायदे मागे घेतले गेल्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी जल्लोष केला, पण दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी पंतप्रधानांवर थेट निशाणा साधलाय। पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी हा निर्णय घेतल्याची टीका राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसनं सुद्धा केलेली आहे। पाहूया। जे संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये उत्तर प्रदेशचा काही भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागाचे शेतकरी अधिक संघर्षाला उतरले आणि आता पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या निवडणुका आल्या। या निवडणुकीमध्ये भाजप सरकारचे प्रतिनिधी गावात गेल्याच्या नंतर शेतकरी त्यांना विचारतील, त्याची किंमत चुकावी लागेल। हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी हे कायदे परत घ्यायचा निर्णय आज का काल त्यांनी घेतलेला। ठीक आहे, उशिरा का होईना सार्थक आलं, त्याच्याबद्दल मी काही दुःख व्यक्त करत नाही। अखेर आज प्रधानमंत्र्यांना 3 काळे कानून, काळे कायदे मागे घ्यावे लागले। यात अर्थात राजकारण असायलाच पाहिजे। पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकते आहे, शेतकरी संतप्त आहे आणि तो आपला पराभव करेल या एका राजकीय भयातून सुद्धा हे 3 काळे कायदे मागे घेतले असावे। तरीही उशिरा का होईना प्रधानमंत्र्यांनी देशाचा आवाज ऐकला आणि प्रथमच त्यांची मन की बात जी आहे ती देशाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे। त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। पंतप्रधान कुठलाही निर्णय राजकीय फायद्याशिवाय आणि सत्तेमध्ये राहण्याकरता निवडणुका जिंकण्याशिवाय ते घेत नाहीत। नुसतीच पंजाब उत्तर प्रदेश नव्हे तर उत्तराखंडमध्ये देखील याचा परिणाम अनिष्ट होणार आहे आणि त्यामुळं मग गोव्यात तर त्यांच्या हातात राहणार नाही। गोव्यातली माणसं कशी पक्ष सोडून चालली आहेत, मंत्रिपदं सोडून चालली आपण पाहतोय। त्यामुळे आता मला वाटतं की मोदीच्या शासनकाळाला उतरती काळा लागलेली आहे
आता फक्त शेवटचे जे आहे की विरोधी पक्षांनी एक येऊन जर एकास एक उमेदवार उभे करण्याचा जर निर्णय घेतला तर मोदी पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकणार नाहीत. पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाची भीती वाटली म्हणून हे कायदे मागे घेतले गेल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे. या निवडणुकांनंतर राष्ट्रपती पदाचीही निवडणूक होणार असल्यानं असा निर्णय घेण्यात आल्याचं नाना पटोले म्हणालेत. जनतेचा मोदींवर आता विश्वास राहिलेला नसल्याची टीका सुद्धा नाना पटोले यांनी केलेली आहे. जो पंजाब, उत्तर प्रदेश, कई राज्यों में जो चुनाव लगे हैं उसके परिणाम बीजेपी को भुगतने पड़ने वाले. बीजेपी का सुपड़ा साहब वहाँ पे होने वाला था और उस डर के वजह से ये कानून वापस लिया गया है. क्या ये प्रश्न किसान और लोगों के बीच में है. दूसरा महत्व का प्रश्न है कि ये चुनाव के बाद माननीय राष्ट्रपति मोदी जी का भी चुनाव आने वाला है और राष्ट्रपति जी का चुनाव ये सबसे बड़ा महत्वपूर्ण केंद्र की सरकार के लिए रहने वाला है. और ये सब नज़र रखकर, क्योंकि मोदी जी के ऊपर आज देश की जनता का भरोसा नहीं रहा, बीजेपी के ऊपर जनता का भरोसा नहीं रहा है कि जो भी वादे इन लोगों ने किए झूठे वादे निकले. 3 कृषी कायदे रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला असल्याचं मत आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचा हा मोठा विजय असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. भाजपला येत्या निवडणुकांमधला पराभव दिसत असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पार्टी को एक सबक आज मिला है. बहुमत के आधार पर आप कानून पारित कर सकते हो मगर देश की जनता का मन आप नहीं जीत सकते. और यहाँ पर भारतीय जनता पार्टी और मोदी जी की हार साफ साफ दिखाई दे रही है. देशातल्या सर्वात मोठ्या शेतकरी चळवळीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे. 800 अन्नदात्यांचं हौतात्म्य आणि देशातल्या अन्नदात्याच्या देशामध्ये चाललेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सगळ्यात मोठ्या चळवळीचा हा विजय आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पालमपूरच्या शास्त्रज्ञांनी मायक्रोबियल मिक्स तयार केलाय. याचा फायदा हिमालयातल्या थंड वातावरणात सुद्धा होऊ शकतो. हिमाचल आणि लडाखच्या रहिवाशांना ड्राय टॉयलेट पासून जैविक खत बनवण्यास मदत मिळते. एक नजर टाकूया कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पडते यावर. स्वच्छता और पानी पानी हमको बचानी है ये जिंदगानी. Today we are here at Goshal village of Lahaul and Spiti district in Himachal Pradesh to bring out a story on sanitation and water conservation. In general, we spend around 8 to 10 liters of water in every flush, and here in this village and in the entire region, people have learned traditionally how to manage human waste without even spending a single drop of water. And this village is special because this was the first time that we got introduced to Himalayan dry toilets, which not only manages human waste without water but also utilizes the compost in agriculture farmland. At my back we have this structure and it has 2-storied structure. On the top story they defecate and on the bottom story the human waste gets accumulated. So after the season goes off, I mean after around 6 months, they collect the human waste and put it in the fields. So the main issue used to be during the summer, the foul odor that it produces. We came across that when they were defecating, they were covering the fecal material with some dry material. So there was nothing but they were using ashes or cattle waste or soil, etc. So we wanted them to use our product. We mixed it with some carrier material and we took good care that we used the carrier material which were again going to be organic and it was good for the soil. पहले जो हम गोप यूज़ कर रहे थे उसमें जो बहुत दुर्गंध आ रही थी, तो अभी हमने जो पालमपुर से जो बूस्टर लाया था उसे यूज़ किया और उससे जो दुर्गंध बहुत कम हो गई है और इससे हमें जो है बहुत लाभ मिला है. स्वच्छता और पानी
महत्त्वाच्या आणि दिवसभरातल्या काही घडामोडी जर आपल्या पाहायच्या राहिल्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि अनेक महत्त्वाच्या बातम्यांचे व्हिडिओज जर पाहायचे राहिले असतील तर तुम्ही या आमच्या यूट्यूब पेजवर ते पाहू शकता. सोबतच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करायला विसरू नका. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.